रेशन कार्ड धारकांना आता रेशनऐवजी पैसे मिळणार. कोणत्या शेतकऱ्यांना, कोणत्या लाभार्थ्यांना हे पैसे मिळणार ते आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. या संदर्भात शासनाने नवीन जी.आर. काढलेला आहे. हा जी.आर. देखील आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. या योजनेच्या नवीन अपडेट तुम्हाला मिळवता येतील. त्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन बेल देखील ऑल करायची आहे. तर पाहूया आपण हा जी.आर. वरती पाहू शकता की छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील APL केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना धान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेकरिता नवीन लेखा शीर्षक मंजूर करण्याबाबत. तर तुम्ही पाहू शकता की हा जी.आर. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून काढण्यात आलेला आहे. हा जी.आर. दिनांक 7/2/2025 रोजी काढण्यात आलेला आहे. तर हा जी.आर. तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती देखील पाहायला मिळेल. तिची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर पुढे पाहूया आपण काय म्हणण्यात आलेलं आहे. तर प्रस्तावनामध्ये आहे की विभागाच्या दिनांक 28 फेब्रुवारी 2023च्या शासन निर्णयानुसार छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील APL केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना थेट अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरित योजनेकरिता योजनेच्या लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी 150 इतक्या रोख रकमेचा थेट हस्तांतरणाची योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पहा काय म्हणण्यात आलेलं आहे. 28 फेब्रुवारी 2023 या दिवशीच एक शासन निर्णय काढण्यात आलेला होता. त्या शासन निर्णयामध्ये छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा या जिल्ह्यातील APL केसरी शिधापत्रिकाधारक जे शेतकरी आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. अन्नधान्याऐवजी त्यांना थेट रक्कम मिळणार आहे. ती रक्कम किती मिळणार होती तर 150 रुपये प्रति लाभार्थी इतकी रक्कम मिळणार होती. विभागाच्या दिनांक 20 जून 2024च्या परिपत्रकान्वये APL केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देय असलेल्या रकमेत प्रति लाभार्थी 170 रुपये सुधारणा करण्यात आली. पहा पहिली आपली रक्कम किती मिळणार होती ती 150 रुपये म्हणजे 150 रुपये रक्कम मिळणार होती. आता 170 रुपये इतकी रक्कम मिळणार आहे. हा निर्णय कधी झाला आहे तर हा निर्णय झाला आहे 20 जून 2024 रोजी. अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे. तर पाहूया आपण पुढे. तर वित्त विभाग अर्थ 16 यांनी दिनांक 22/10/2024च्या टिप्पणी अन्वये 14 जिल्हे APL केसरी शिधापत्रिकाधारक शेतकरी DBT योजनेसाठी अनिवार्य ऐवजी कार्यक्रमांतर्गत लेखा शीर्षक प्रस्तावित करण्याबाबत वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालयास सूचित करण्यात आले असून त्यानुसार अनुसरण नवीन लेखाशीर्षक काढण्याबाबत बाब शासनाच्या विचारधारण होती. तर अशा प्रकारचा हा जी.आर. काढण्यात आलेला आहे. हा जी.आर.नुसार लाभार्थ्यांना आता रेशन धान्याऐवजी त्यांना आता पैसे मिळणार आहेत. यातील जे काही शेतकरी बसलेले आहेत त्यांना आता धान्याऐवजी इथून पुढे प्रति लाभार्थी 170 रुपये इतकी रक्कम थेट त्यांच्या DBTच्या साहाय्याने त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत, इतर रेशन कार्ड धारकांपर्यंत शेअर करायला विसरायचं नाही. तसेच या योजनेच्या आणि सरकारी योजनेच्या महत्त्वपूर्ण अपडेट, सरकारी योजनेच्या माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तसेच जर तुम्हाला हा जी.आर. पाहिजे असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही डाउनलोड देखील करू शकता.